नमस्कार. रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एकदम खमंग, टेस्टी आणि पौष्टिक असा शेवई उपमा, तेही होममेड शेवईपासून बनवलेला. आणि दुसरं म्हणजे गोड, जसं की आपण तूप भात वगैरे खातो किंवा दूध भात खातो तशा प्रकारे दोन प्रकार आज आपण ह्या शेवईचे पाहणार आहोत. ही शेवई आपण घरी बनवलेली आहे, तरीही अगदी मोकळी, सळसळीत आणि सुटसुटीत, ह्याचं पाणी न काढता किंवा पोषण तत्व न जाता ही आपण शेवया न खाणारी सुद्धा लहान अगदी खमंग खाते शेवई. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हा शेवई उपमा सकाळच्या गडबडीत असो किंवा मुलांना किंवा मोठ्यांना भूक लागलेली असो, तर हा अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये तयार होतो. आणि विशेष म्हणजे आपण हा घरच्या शेवयापासून बनवतो. ही घरची शेवई आहे, ही बघा अशा प्रकारे. आणि ही शेवई बारीक साईजची आहे, कुठलीही घेतली तरी चालेल. तर अशा प्रकारे घेतलेली आहे. तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी म्हणजेच ही वाटी फुल भरून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित कळतं. तर ही शेवई जी आहे ती थोडीशी अशी बारीक असावी, खूप म्हणजे असं लांबडी नसावी किंवा लांबट नसावी, म्हणजे भाजताना प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे घेतलेली आहे. आता आपण ही भाजायला आता इथं व्हेजिटेबल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 1 टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरवी मिरची घेतली, अशी कट करून किंवा उभी कट केली तरी चालते, 1 कढीपत्त्याची दांडी, गाजर आणि हिरवे मटार. आता सध्या हिरवे मटार चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये येतात, तर आपण याचे बरेचसे प्रकार करतो. तर मटारमुळे छान शेवई लागते आणि अतिशय पौष्टिक असा हा उपमा होतो. आता आपण इथं कुकरमध्ये बनवणार आहोत. ही उकळून घेऊन याचं पाणी किंवा जे असं उकळून घेतल्यानंतर शेवई बाजूला करून जे पाणी फेकून देतो, तर पौष्टिकता त्याची सगळी निघून जाते. त्यामुळे आपण इथं कुकरमध्ये बनवतोय. आणि कुकरमध्ये बनवत असताना अगदी 2 मिनिटांमध्ये, जसं की मॅगी बनवतो तशाच प्रकारे ही शेवई होते. तुम्ही कुकरमध्ये नसेल बनवली तरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका. तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे छान पाणी गरम करून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर भाज्या वगैरे परतल्या की टाकायला बरं पडतं. नाहीतर नंतर गरम पाणी होईपर्यंत भाज्या ज्या आहेत ती थोड्याशा नम होतात. त्यामुळे तर हे पाणी गरम झाले, आता आपण बाजूला करून घेऊया. तर इथं शेवईचा उपमा करण्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर केला तरी चालतं. तर इथं मी शेवई भाजण्यासाठी 1 पळी तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. आता कुकर छान गरम झाल्यानंतर आपल्याला शेवई भाजून घ्यायची आहे. आणि शेवई जी आहे ती खूप पण भाजायची नाही, असं करपेपर्यंत. थोडीशी लाल झाली की लगेच काढून घ्यायची, म्हणजे खूप पण लाल करायची नाही, नाहीतर शेवईचा उपमाचा चव व्यवस्थित लागणार नाही. आणि एकूण एक शेवई भाजली पाहिजे, कच्ची राहिली नाही पाहिजे, नाही व्यवस्थित शिजल्या जाते. जास्त शिजत नाही शेवई. ही होममेड शेवई आहे, आपण घरी बनवलेली. तुम्ही विकत्रीचीही वापरू शकता. हे बघा झालेले आहे भाजून, खूप पण भाजायचं नाही आपल्याला. तर आता हे काढून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे भाजलेलं आहे, खूप पण भाजलेलं नाही. तर आपण शेवई काढून घेतली. आता आपण इथं भाज्या परतण्यासाठी तेल टाकून घेऊया. तर इथं साधारण 1.5 पळी तेलाचा वापर करते मी, जास्त सुद्धा तेल वापरायचं नाही आपल्याला. तर हे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. फोडणीसाठी जिरा मोहरी कुठलाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार. ही मोहरी जी आहे ती छान तडतडू द्यायची. आता मोहरी छान तडतडलेली आहे. याच्यामध्ये आपण अगोदर गाजर आणि मटार टाकून घेऊया. थोडेसे परतल्यानंतर पटकन शिजले जातात. कांदा टाकून घेऊया, हिरवी मिरची आणि टोमॅटो. याच्यामध्ये पाव चमचा अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आणि भाज्या परतत असताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाज्याची चव चांगली लागते. आता हे आपण थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आणि खूप असं सॉफ्ट होईल इथपर्यंत पण हे परतायचं नाही, थोडंसं, जेणेकरून ज्याचं भाज्या छान परतून घेतल्या की त्याची चव वाढते. आणि नंतर आपण जास्त शिजवणार नाही, त्यामुळे छान परतून घेतल्या की त्याचं कच्चंपण पण कमी होतं आणि चवीलासुद्धा ह्या भाज्या छान लागतात. त्यामुळे ही छान परतून घ्यायची आहे. तर आता हे बऱ्यापैकी परतले. त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकायचे, तुम्हाला नसेल टाकायचं तरीही चालतं. आणि अगदी चुटकीभर मीठ टाकल्यामुळे ह्या भाजीची चव वाढते. त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं परतताना. तर ही थोडंसं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया.
आणि कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये टाकायचं नाही, तर त्यामधले पोषण तत्व सर्व निघून जातात. त्यामुळे हे मी शेवटी टाकलेले आहेत. त्याचं जे अरोमा किंवा पोषण तत्व आहेत ती त्या भाजीमध्ये असो किंवा त्या पदार्थामध्ये असं जर टाकलं तर राहतं टिकून. त्यामुळे शेवटी टाकायचा कढीपत्ता. तर आता हे छान परतून झालेलं आहे, बघू शकता. आणि हा उपमा करायला सुद्धा सोपा आणि अगदी टेस्टी, चवदार आणि खमंग होतो आणि झटपट होतो. मुलांना डब्याला द्या किंवा मोठ्यांना नाश्त्याला द्या. अगदी पाव चमचा लाल तिखट आणि मॅगी मसाला मॅजिक अगदी थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही. तर इथं आपली शेवई कमी असल्यामुळे आपण इथं साधारण पाव चमचा टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. इथं जास्त नसल्यामुळे मी कमी टाकलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण भाजीला हे मसाला लागला जातो. त्याच्यात शेवई टाकून घेऊया. शेवई टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. अगदी झटपट आणि मस्त हा उपमा होतो. अगदी पटकन होतो आणि चवीला एकदम. न खाणारे सुद्धा हा उपमा खातील. शेवई बरेचसे आपल्या घरातले खात नाहीत, तर अशा प्रकारे जर केलं तर आवडीने खातील. तर आता हे मिक्स करून झालं. आता आपण ह्याच वाटीने फुल भरून 1 वाटी पाणी टाकून घेऊया. फुल वाटी भरून टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून शेवई आपली पूर्ण बुडली पाहिजे. मीठ एकदा आपण चेक करूया. अगदी थोडंसं मीठ कमी वाटते टाकून घेऊया आणि कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर 1 शिट्टी झाल्यानंतर दुसऱ्या शिट्टीला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. 1 शिट्टी झाली की आपण गॅस बंद करून घेऊया आणि परत हे कुकर थंड होईपर्यंत तर कुकर थंड झालेला आहे. आता आपण खोलून घेऊया. तर बघू शकता एकदम मोकळा आणि मस्त असं झालेलं आहे. जर का तुम्हाला वाटलंच की थोडंसं पाणी जास्त, तर 1.5 वाटी आणखीन अर्धा वाटी पाणी घातलं तरी चालतं. आणि 1 शिट्टी झाली की लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे मस्त असा हा पुलाव होतो. किंवा एखाद्या वेळेस कुकर चांगला असला तर पटकन दुसरी शिट्टी झाली तरी काही हरकत नाही, पण गॅस पटकन बंद करायचा. तर एकदम आपण याचं पाणी न काढता सुद्धा एकदम मस्त असा हा पुलाव झालेला आहे, बघू शकता. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हा पुलाव तुम्ही 1 वेळा जरी बनवला तर नेहमी बनवाल, इतका चवदार आणि खमंग होतो. सकाळच्या गडबडीच्या वेळेस मुलांना डब्याला द्या किंवा नाश्त्यासाठी बनवा. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी होतो हा पुलाव आणि घरच्या शेवईमध्ये होतो. तुम्हाला रेडीमेडची शेवई किंवा त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण गोड शेवई कशी बनवायची ते पाहूयात. इथं 30 शेवई मी घेतलेली आहे, जे की आपण तुपासोबत किंवा दूध टाकून खातो ती शेवई. तर इथं 1 वाटी मी शेवई घेतले. तर कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही शेवई अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. ही शेवई जास्त वेळ भाजायची नाही किंवा लाल होईपर्यंत भाजायची नाही. तर हा जो भात आहे तो असा कडक झाला नाही पाहिजे किंवा खूप मोकळा पण नाही झाला पाहिजे. का तर आपण तूप किंवा दूध जर टाकलं तर ते त्याला मॅच झालं पाहिजे. त्यामुळे ती अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. तर तेल आता छान गरम झालेलं आहे आणि तेल थोडंसं कडकडीत गरम होऊ द्यायचं, म्हणजे शेवई पटकन भाजल्या जाते. तर आता ही शेवई टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटसुद्धा जास्त होतो. लगेचच ही शेवई कडक तेल केल्यामुळे पटकन भाजल्या जाते आणि लगेचच ही काढून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता अगदी पटकन ही शेवई छान भाजलेली आहे. ज्या वाटीनं आपण शेवई मोजून घेतली त्याच वाटीनं आता आपण इथं गरम करून घेतलेलं 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, पण जास्त टाकायचं नाही यापेक्षा, नाहीतर खूप असं चिकट भात होईल किंवा पाणी जास्त होईल. त्यामुळे आता याला मिक्स करून घेतल्यानंतर मीठ जर कमी असेल शेवईमध्ये तर अगदी चुटकीभर मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. आणि साखर टाकल्यामुळे भात अगदी चवीला छान होतो. वरतून जर साखर टाकली तर त्याला ती चव लागत नाही, पण ह्या भाताला अगदी छान चव येते. दूध जरी नसेल म्हणजे दूध जरी तुम्ही खात नसाल, फक्त तूप जरी टाकून खाल्लं तर चवीला खूप मस्त भात होतो. हा अगदी झटपट होतो. तर आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि झाकण लावल्यानंतर
2 शिट्ट्या करायच्या मिडियम गॅसवर आणि कुकर थंड करून घ्यायचा, म्हणजे थंड झाल्यावरच उघडायचा. तर आता आपल्या इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघू शकता एकदम मस्त असा आपला मोकळा सळसळीत भात झालेला आहे आणि वाटणारसुद्धा नाही की हे आपण कुकरमध्ये केला आहे. असं जर भात केला तर त्याचं पाणी जर काढून टाकलं आपण तर त्याच्यातली जी पोषण तत्व आहेत ती राहणार नाहीत. आणि ही जी शेवई आहे ती गव्हाच्या पिठाची शेवई असल्यामुळे चवीला अगदीच मस्त आणि पौष्टिक होते. तर बघू शकता एकदम मोकळं सळसळीत आणि छान भात झालेला आहे. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि गोड भाताची सुद्धा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आजचे शेवई उपमा आणि गोड शेवई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.